हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना आपण काल डोशाचं माप बघितलं होतं, परफेक्ट माप, आणि त्याप्रमाणे आपण करणार होतो. तर इकडे आपल्याला तेच बघायचं आहे की आपण डोसा रेसिपी पाहणार आहोत की डोसा कसा बनतो माझा. तर त्या पद्धतीने आता आपण करायला घेऊया. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत, तर हीच त्यांच्या चरणी माझी मनापासून प्रार्थना. तर चला, इकडे पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे मी चटणीपासून. आधी सगळी तयारी करून घेते डोश्याची, मगच आपण डोसा बनवूया. तर इकडे मी चटणीसाठी ना खोबरं चांगलं काढून घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं दुखणं हेच आहे की खोबरं मला नीट काढता येत नाही, त्यामुळे ते बरं कसं बसं तर काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. आणि चटणीमध्ये इकडे ना मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे खोबऱ्यामध्ये, आणि थोडंसं चणा डाळ जी आहे ती भाजून घातलेली आहे, आणि लसणाच्या 4 पाकळ्या. एवढं काहीचं साहित्य घालून ना मी छानसं म्हणजे बारीक असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. हे बघा, अशा प्रकारे दिसते. मस्त अशी स्मूथली आपली चटणी तयार आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला तडका मारायचा आहे. तर छानसा बागेतला मी हिरवागार कढीपत्ता घेऊन आले इकडे, आणि आता आपण त्याचाच तडका मारणार आहे. तर बटाट्याची भाजी मला बनवायचीच होती, तर तडकाचं जे भांडं आहे ते न यूज करता मी त्यातच कढईमध्येच यूज केलं, कारण परत परत भांडी काढायला नकोत. कारण ही सकाळची वेळ आहे डोसा बनवायची, आणि सगळ्यांचा नाश्ता थांबला होता, डबेही द्यायचे होते, त्यामुळे घाई गडबड. त्यामुळे म्हटलं कढईतच करून घेऊया. त्यामुळे कढईमध्ये ना मी पहिल्यांदा तर तेल टाकलं. तेलामध्ये थोडंसं मोहरी टाकलेलं आहे, आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची ही टाकून ना त्याची फोडणी चांगली दिलेली, आणि ती मग चटणीवरती आपण घालून दिली. आता हे छानसं मिक्स करून ठेवूया आणि बाजूला ठेवून देऊया. आणि बाकीची मग आपल्याला बटाटे भाजीची तयारी करायची आहे. इकडे मी बटाटे उकडून घेतले होते. जरा सॉफ्टच उकडताना उकडून घ्यायचे. सॉफ्ट असले तर बटाट्याची भाजी छान होते, आणि मला जास्त मोठ्या मोठ्या फोडी आवडत नाहीत बटाट्याची भाजी करताना, त्यामुळे मी छानसं बारीकच करून घेते. तर इकडे मग मी चाकूने बारीक करून घेते, आणि मग आपण भाजी फ्राय करूया. आणि मग मी काही सांबार बनवणार नाही आहे, त्यामुळे फक्त बटाट्याची भाजी, चटणी आणि डोसा एवढंच काहीसे बनवणार आहे. तर इकडे बटाटा चांगला बारीक करून घेतल्यानंतर मी कढईमध्ये त्याच मगाच्या फोडणी दिलेल्या कढईमध्येच ना तेल टाकलेलं आहे, आणि मोहरी. मला इकडे बटाट्याच्या भाजीत अजिबात जिरं आवडत नाहीत, आणि जिरं घातली की मला वाटतं की जराशी टेस्ट त्याची वेगळी लागते, त्यामुळे फक्त मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे, आणि उभा चिरलेला कांदा आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर आधी ते चांगलं भाजून घेऊया, कांदा, मिरची वगैरे. मिरची चांगली भाजल्यानंतरच आपल्याला कांदा घालायचा आहे, आणि मग छानसं लालसर रंगावरती आपण तो कांदा भाजूया. इकडे कांदा भाजते तोपर्यंत आपण पीठ बघूया. मी अजून रात्री झोपताना नाही वाटून ठेवलं होतं, बारीक स्मूथ अशी पेस्ट करून ठेवली होती, आणि अजिबात उघडली नव्हती. आत्ताच मी उघडलेला आहे तो डबा, आणि दाखवते तुम्हाला की बघा पीठ किती छान फर्मंट झालेलं आहे. बघा, मस्तच भिजलं होतं. थोडासा हवेत गारवा आहे तरी देखील पीठ छान भिजलं होतं. तर ते आपण सगळ्या पिठात एकत्र मीठ न घालताना आपण भांड्यामध्ये थोडं थोडं जसं लागतील तसं आपण काढून घेऊया. आणि इतकं सगळं पीठ बघून तुम्ही म्हणत असाल एवढे सगळे, तर एवढ्याचे जवळजवळ 50 डोसे होतील इतकं ते पीठ आहे, आणि घरात आमच्या सहसा आवडतातच, त्यामुळे 2 दिवस आमची मुलं तर खातील इतपत ते पीठ आहे. आणि इकडे तिकडे कोणाला द्यायचे असतील आवडीनुसार तर ते, म्हणून मी इतकं पीठ घालते भिजत प्रत्येक वेळेस. तर इकडे छानसा कांदा आणि मिरची वगैरे चांगलं भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता बटाटा ॲड करायचं आहे, आणि इकडे बटाटा करताना थोडंसं त्यामध्ये आपण वरून पाणी देखील घालायचं, जेणेकरून कांदा चांगला भाजतो, आणि मग बटाट्याची भाजी पण छान लागते. तर इकडे चांगली छानशी परतवून घेऊया. कांदा चांगला भाजला, मिरची चांगली भाजली तरच बटाटा छान लागतो, आणि जास्त ओलसर किचकट पण नाही करायचं, आणि जास्त सुका पण नाही करायचा. एकदम असा स्मूथ झाला पाहिजे अशी बटाट्याची भाजी बनवायची, तरच ती डोशासोबत छान लागते. तर मी इकडे जितकी होता येईल तिकडे तेवढी मी बारीक करून घेतलेली आहे. आता माझ्याकडे हा असा एक लोखंडी तवा आहे बघा, छान याच्यावरती आंबोळ्या होतात, तर तीच आता आपण करूया. तर आंबोळ्याचं पीठ मी जे काढलेलं आहे डोशासाठी, त्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे फक्त, आणि थोडासा किंचितचा खाण्याचा सोडा घातलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आता तो मिक्स एकसारखं फेटून घेऊया. मिक्स करताना आपण ना पिठामध्ये रात्री जे वाटताना पाणी घातलं होतं तेवढंच म्हणजे होतं, त्यामुळे ते पीठ जाडसर होतं. त्यामुळे आता आपण लागल तसं ना थोडं करून पाणी घालून सतत हलवून ना असं मिश्रण पातळ थोडंसं करून घ्यायचं, जेणेकरून
आपला एवढा अंदाज हवा की तव्यावरती आपल्याला इझिली पीठ सोडता येईल इतपत आपण ना ते पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता मी वरून वाटीतून खाली सोडते तर किती स्मूथली खाली पडते ना पीठ. तर अशा प्रकारे करून घ्यायचं. इकडे मी कांदा चमच्याला असं लावून घेतलेला आहे तव्याला तेल लावण्यासाठी. तर तो कांद्याने असं तेल फिरवायचं किंवा तुम्ही तूपही घालू शकता. इकडे माझ्याकडे तूप आहे, मी तूप लावणार आहे वरून. लोणी नाही आहे माझ्याकडे. तर हे तूप तुम्हाला पिवळसर दिसत असेल पण हे गाईचं तूप आहे त्यामुळे तसं दिसतंय आणि घट्ट झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल. पण ते छान लागतं आणि हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि गाईचं आहे, घरच्या गाईचं, त्यामुळे छान लागतं तूप. तर इकडे बघा डोसा मी घातल्या किती जाळीदार मस्तच असा म्हणजे डोसा तयार झालेला आहे. अगदी सेम टू सेम. फरक इतकाच की फक्त आपण लोणी नाही यूज केलेलं, नाही तर सेम टू सेम दावणगिरी आणि ह्याची टेस्ट काही वेगळी नाही. किती मस्त खरपूस असा कलर आणि कसा ब्राउनिश असा कलर आलेला आहे बघा. सेम टू सेम दावणगिरी टाईपच. त्यामुळे करताना ना बॅटर सोडताना व्यवस्थित सोडायचं नाही, छान असं वाटीने चांगलं पसरवून घ्यायचं. त्याला बाकीचा कुठलाही हात लावायची गरज नाही. तेवढं झालं की ॲटोमॅटिक बारीक गॅसवरती त्याचा तो भाजून निघतो. तर इकडे बघा किती मस्त जाळी दिसतीये तुम्हाला. तर अशा प्रकारेच ना सगळे आपल्याला डोसे बनवायचे आहेत. तर इकडे मी वरून देखील तूप लावते आणि मुलांना खायला देते. सगळ्यांची नाश्त्याची गडबड चालू आहे. सगळेजण हे पण कामावर जायला थांबलेले, मुलांची पण शाळा आणि जवळपास 9:30 झाले होते आणि मुलांचे पण डबे भरायचे होते. आता मी डब्यासाठी दुसरं काही बनवणार नाही आहे ह्यातलेच, कारण डोसे केले की आता हे नाश्ता झाले की हेवीच होते. त्यामुळं त्यांना पण काय वेगळा असा डबा नको होता. त्यांनी पण ह्यातलेच नेले डोसे बनवल्यानंतर आणि मुलांनी पण डब्याला मग हेच नेलं. तर मी एक बनवून दाखवलं, आता परत तुम्हाला बनवून दाखवते. इकडे तवा बघा, बारीक गॅस लावलेला आहे मी. तव्याला छान तेल लावून घेतलेलं आहे आणि बॅटर बघा मी इझिली सोडते त्याच्यावरती. काही एक्स्ट्राचं असं काय करावं लागत नाही किंवा म्हणजे कष्ट घ्यावे लागत नाहीत. इझिली मी फक्त तो वाटीने चांगला पसरवला आहे, इतकंच काय ते. आता ते बघा बारीकच गॅस आहे आणि बारीक गॅसवरती छान जाळी सुटली. जाळी सुटत आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून तूप किंवा ऑप्शनल आहे तूप, तुमच्याकडे लोणी असेल तर लोणी घालू शकता, मस्तच होईल. पण तूप असेल किंवा तेल असेल तर तेलही तुम्ही घालू शकता. अशी काही टेस्ट वेगळी बिघडत नाही तेल घातल्यानंतर. तर मला आवडतं तूप म्हणून मी तूप घातलेलं आहे. तर असं मस्त तूप घालून ना पसरवून घ्यायचं आणि छान म्हणजे परतवायची घाई करायची नाही. आपल्याला जाणवतं की ते कधी परतवायची वेळ आलेली आहे. जराशी म्हणजे कोपरा उलटून बघायचा, भाजत आला तर मग पलटी करायचा. तर इकडे बघा ह्या पण डोश्याचे मस्त असा कलर. सगळेच डोसे खरंच खूपच छान झाले होते, अगदी स्पंजी. मुलांनाही खूप आवडले आणि आमच्या घरात तर जास्त प्रमाणात आवडतात. बऱ्याच वेळा माझं होतं करते मी, पण आता हल्ली काय व्हायला लागले की राशन जास्त मिळत नाही, धान्य कमी झाले मिळायचं. त्यामुळे तांदळाचा तुटवडा आहे आणि आमचं घरचं तांदूळ आहे त्याचा तर काही डोसा वगैरे होऊ शकत नाही. त्यामुळे तांदूळ जसं भेटेल तसं वरचेवर घरी बनलं जातं डोसा, इडली वगैरे. तर आता ही मी तुम्हाला स्पंज डोशाची रेसिपी काल दिलेली आहे की कसं भिजत घालायचं वगैरे, कालच्या व्हिडिओमध्ये आहे. ते तुम्ही नीट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याचं बॅटर कसं बनवायचं आहे. परफेक्ट होतो. कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काही एक्स्ट्राचं मी वेगळं काय व्हिडिओमध्ये एक आणि बाजूला मी वेगळं काय केलं आहे असं काही नाही. जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे मी इथं बनवलेलं आहे आणि तुमच्यासमोर जे भिजत घातलेलं आहे त्याच म्हणजे त्याच पिठापासून मी इकडे डोसे बनवते. त्यामुळे परफेक्ट असं माप काल सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ नक्की काल चेक करा, कालचा व्हिडिओ. आणि आज जे बनवलेलं आहे ते रात्री मी झोपताना पीठ म्हणजे ते वाटण होतं ते वाटण करून ठेवलेलं आणि सकाळी जवळपास 8च्या दरम्यान 8 ते 9 या दरम्यान मी करायला घेतलेलं. त्यामुळे पीठ छान भिजले. तर इकडे मी काल गुलाबजामुन पण बनवले होते आणि काल म्हणजे एवढे कुणी काही खाल्ले नाहीत. त्यामुळे आता बघा मस्त छान असे भिजले होते गुलाबजामुन. दिसायला एकच नंबर झाले होते आणि खायला पण खूपच भारी लागत होते. खूप छान झाले होते गुलाबजामुन. तर इकडे त्यांचा डबा भरायला थोडी मदत करत होते. अरुणही आपला डबा स्वतःच भरून घेतला कारण मला वेळ झाला होता आणि यांनाही वेळ झाला होता. सगळेच थांबले होते. हेही कामावर जायसाठी थांबले होते आणि आरू आणि जानू पण थांबली होती. त्यामुळे जे ते मी बनवेल तसं जे ते आपली आपली तयारी आपल्याकडूनच करून घेत होते. तर ते एक सोपं आहे. आणि सगळ्यांना मग घालवलं. त्याच्यानंतर मग माझा नाश्ता बाकी होता त्यामुळे मग सगळे गेलेत आणि मी पण छानसा नाश्ता करून घेतला. तर चला मग व्हिडिओचा एंड इथंच करते. चला भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका रेसिपीसह. चला तर मग भेटू उद्या. तोपर्यंत बाय.